श्रीराम समर्थ वाणीरूप श्री महाराज तात्यासाहेब केतकर यांची रोजनिशी डायरी भाग क्रमांक 22. मालाडात असताना घडलेल्या हकीकतींपैकी काही आठवणीत असलेल्या गोष्टी. 5 नंबर. मालाडमध्ये त्यावेळी सन 1932पर्यंत पाण्याची फारच गैरसोय असे. आम्ही जेथे राहत होतो त्या रामकुटीत एक विहीर होती. त्याचे पाणी मार्चपर्यंत कसेबसे पुरे. पुढील 2 महिने बाहेरून आणावे लागे. त्यालाही मालाडच्या मंडईंची मदत होई. साधारण ज्येष्ठात पाऊस पडत असे. एके वर्षी असे झाले की आषाढपर्यंत बिलकुल पाऊस पडला नाही. श्री गुरुपौर्णिमेला पुण्याची व मुंबईची बरीच मंडळी जमत. अशावेळी पाण्याशिवाय कसे होणार काळजी वाटत होती. सरकारी कामाकरता मी नाशिकला गेलो होतो. श्री महाराजही तेथेच होते. श्री गुरुपौर्णिमा अगदी जवळ येऊन ठेपलेली तेव्हा गोपाळराव मनोहर श्रींकडे नाशिकला आले. श्रींना भेटून त्यांनी सांगितले की मालाडला अजून मुळीच पाऊस पडला नाही, पाण्याची फार अडचण आहे. तरी गुरुपौर्णिमा नाशिकला अगर पुण्याला व्हावी. त्यावर श्री महाराज म्हणाले, आपल्या घरी अडचण आहे म्हणून लोकांना त्रास देणे बरे नव्हे. आपल्याकडून आपण तयारी करावी. जसे रामाच्या मनात असेल तसे घडेल. तुम्ही परत जाऊन सर्व सामानाची तयारी करावी. त्याप्रमाणे ते परत मुंबईला गेले. धाकधूक वाटतच होती. पण पौर्णिमेचे अगोदर एक दिवस इतका पाऊस पडला की आमच्या जागेतील विहीर भरून गेली. आम्ही नाशिकचे काम आटोपून परत येताना आम्हासुद्धा पावसात भिजत घरी यावे लागले. पाणी मुबलक होऊन श्री गुरुपौर्णिमा आनंदात पार पडली. 6 नंबर. एरंडोल येथे श्री पिंगळे म्हणून एक गृहस्थ सब रजिस्ट्रारचे काम करीत होते. त्यांना कर्णपिशाच्याची बाधा बरीच वर्ष होती. ते पिशाच्य पिंगळे यांचे घराण्यास 7 पिढ्या त्रास देत होते. सांगलीचे हरिपंत हरिदास मास्तर यांचे वडील बंधू श्रींचे अनुग्रहित होते. ते त्या बाजूस होते. त्यांना या बाधेचा प्रकार कळल्यावर ते पिंगळे यांना म्हणाले, तुम्ही मालाडला जावे. त्याप्रमाणे रजा घेऊन ते मालाडला आले. श्री महाराजांना भेटले. श्रींनी त्यांना, तुम्ही रजा संपेपर्यंत राहा, तुम्हास याचा यापुढे त्रास होणार नाही, आपण पाहू, असे सांगितले. त्याबरोबर हेही म्हणाले की आपला भोग आपल्याला भोगावाच लागतो, त्याचा व आपला पूर्वीचा काही संबंध असतो. पिंगळे नामस्मरण नेहमीच करीत असत. सरकारी कामाव्यतिरिक्त ते दुसरे काहीच करीत नसत. ते कर्णपिशाच्य त्यांच्या कानात शिव्या देई व अभद्र भाषा बोलत असे. ते काम करीत असतानाही त्याचे बोलणे सुरूच असे. त्या गोष्टीचा पिंगळे यांच्या मनावर बिलकुल परिणाम न झाल्यामुळे त्यांची प्रकृती उत्तम होती. त्यांना कधी भय वाटले नाही, किंबहुना त्यांचे सरकारी कामात कधी व्यत्यय आला नाही. श्री महाराज श्री पिंगळे यांस म्हणाले, तुम्ही नाम घेता हे फारच उत्तम झाले, पण ते तुम्ही सज्जनगडात जाऊन श्री समर्थांपासून घ्यावे हे उत्तम. त्यांनी श्रींची प्रार्थना केली की माझी रजा तिकडे जाऊन येण्याइतकी नाही, तरी श्रींनीच अनुग्रह द्यावा व कृपा करावी. श्रींनी कबूल केले. पण साताऱ्यास घरी गेल्यावर श्री समर्थांचे दर्शन घेऊन त्यांना सांगावे असे म्हणाले. याप्रमाणे श्री महाराजांनी पिंगळे यांना अनुग्रह दिला. त्यावेळी त्या पिशाच्याने त्यांना सांगितले की तुला पाठिंबा मिळाला आहे तरी मी तुला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. ते त्यास कधीच भीत नव्हते. श्री महाराजांनी पिंगळे यांस त्यांच्यामार्फत पिशाच्यास भेटण्यास सांगितले. तो पिंगळे यांच्या कानात सांगे व पिंगळे त्यांचे म्हणणे म्हणून श्रींना सांगत. श्री महाराज पिशाच्यास म्हणून म्हणाले, तुम्हास या योनीत राहून काय फायदा? पिंगळे यांना त्रास देऊन तुमचे कल्याण कसे होणार? त्यांचे हल्लीचे परिस्थिती त्यांनी काय करावे म्हणजे तुमचे समाधान होऊन सुटका होईल? श्री समर्थांच्या वेळेपासून तुम्ही या घराण्यात कोणत्या न कोणत्या तरी संबंधाने आहात हे बरे नाही. समर्थांना ज्यांनी पाहिले त्यांनी आपले कल्याण करून घेणे जरुरीचे होते. हे सर्व त्याने ऐकून घेतले व श्रींस पिंगळे यांचे मार्फत म्हणाला, तुम्ही म्हणता ते ठीक आहे. पिंगळे यांच्या पूर्वजांनी आम्हास पैशाबद्दल फसवले आहे, त्याचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. मी पिंगळे यांस म्हणतो, तुमच्या घरात जे जे काही घडते ते मीच केले असे म्हण. मुलगी आजारी पडली, मी त्यास म्हटले मी तिला आजारी पाडले आहे. हे अजूनही म्हणतात की तिच्या प्रारब्धाने ती आजारी पडली.
मी त्याच देवाचे नाव घेऊ नको म्हणतो, ते तू सोड. तुला 1,00,000 रुपये देईन असे सांगत असता तो ऐकत नाही. त्याचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. त्याला इथे आधार मिळाला आहे, पण याने लक्षात ठेवावे की तो परत जाताना मी त्याला आगगाडीतून ढकलून देईन आणि त्याच्या घरी मुलीला आणि बायकोला आजारी पाडीन. श्री महाराजांनी हे ऐकल्यावर सांगितले की अजून तुला सद्बुद्धी होत नाही. तुझे कल्याण होण्याची वेळ आली असून तुझी सूड बुद्धी तुझ्या आड येते आहे. असो, पण तुला मी चांगले ओळखले आहे आणि सांगून ठेवतो की आत्ताच नव्हे, आणखी 6 महिने मी तुला सवड देतो. तुला यांच्या घरातल्या मंडळींबद्दल काय करायचे असेल ते कर. यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. तुझे नशीब त्याला उपाय नाही. पिंगळे यांची रजा संपत आली. श्रींनी त्यांना आधार दिला. घाबरू नये. कोणत्याही प्रसंगी नामस्मरण सोडू नये. त्यात तुमचे कल्याण आहे आणि तुमच्या आश्रयाने राहिलेल्या वासनेत गुंतलेल्या जीवाचेही कल्याण होईल असे सांगितले. पुढे काही दिवसांनी त्यांची बदली गोंदवल्याजवळ देवडीत झाली. दर गुरुवारी ते श्रींच्या दर्शनास गोंदवल्यात जात. एका अमावास्येच्या दिवशी त्या कर्णपिशाच्याने पिंगळे यांना सांगितले की तुझी हिंमत असेल तर आज रात्री मसणवटीत चल, तुला काय ते दाखवतो. त्याला पिंगळे कबूल झाले व अमावास्येच्या रात्री 12 वाजता ते स्मशानात गेले. नामस्मरण चालूच होते. तेथे गेल्यावर ते पिशाच्य शरीराने त्यांच्यापुढे येऊन उभे राहिले व त्यांना सांगितले की तू नामस्मरण बंद ठेव म्हणजे दाखवतो. त्यांनी मानेने नामस्मरण सोडणार नाही असे खुणावले व तुला काय करायचे ते कर म्हणाले. त्या पिशाच्याच पुढे येण्याचे धारिष्ट होईना. पिंगळे जसे गेले तसे घरी परत आले. त्यावेळी त्यांनी पिशाच्यास सांगितले की आत्तापर्यंत तू मला सोडले नाहीस, पण याच्यापुढे मीच तुला धरून ठेवतो आणि माझ्याबरोबरच तुला मुक्ती देणार. तसे पिंगळे यांनी श्रींस कळवले. थोडे दिवसानंतर पिंगळे यांनी पेन्शन घेतली. साताऱ्यास राहत असता व शेवटी नामस्मरण करीत देह ठेवला. त्यावेळेपासून 7 पिढ्या त्यांच्या घराण्यात असलेला संबंध त्यांचे घराण्यातून गेला. हल्ली त्यांचे चिरंजीव साताऱ्यास वकील असून त्यास कोणासही पूर्वीचा त्रास नाही. 7 नंबर. मुंबईत एका सॉलिसिटरकडे गोंधळेकर नोकरीला होते. ते श्री महाराजांच्याकडे नेहमी येत. ते फार सात्विक असून श्री रामरायाचे उपासक होते. मालाडातील श्री वामनराव आपटे यांचे ते स्नेही होते. त्यांना मधुमेहाचा विकार होता. त्यांना पाठीवर काळपुळी झाली. अतिशय वेदना होत होत्या. डॉक्टरच्या सल्ल्याने हॉस्पिटलमध्ये चांगल्या डॉक्टरांकडून ऑपरेशन झाले. ऑपरेशन चांगले झाले, पण रोज जखम धूत असताना त्यांना प्राणांतिक वेदना होत. डॉक्टरला पाहिले की धास्तीने घामाघूम होत. एके दिवशी वामनराव आपटे त्यांच्याकडे समाचारास गेले. तेव्हा गोंधळेकरांनी त्यांना म्हटले की माझा निरोप श्री महाराजांना सांगा. मी सांगतो तसा शब्द न शब्द सांगा. मला अत्यंत वेदना होत आहेत. डॉक्टर जखम धुवायला आलेला पाहिला की मला कापरे भरते आणि लघवीला होते. तरी श्रींना म्हणावे की नुसता राम बरे करील, काळजी करू नका, असा आशीर्वाद नको. हे बरे होण्यासारखे नसेल तर मरण यावे, पण यातना सोसवत नाहीत. त्याच रात्री श्री वामनराव श्रींस भेटले. श्रींनी गोंधळेकरांबद्दल नेहमीप्रमाणे चौकशी केली. त्यावर वामनराव म्हणाले, त्यांनी आपणास सांगण्याकरता निरोप पाठवला आहे, पण ते थोडा वेळ पुढे बोलेनात. श्री महाराज त्यांना म्हणाले, जसा त्यांनी सांगितला असेल तसाच मला सांगा. थोडा वेळ ते घोटाळले, पण नंतर गोंधळेकरांनी सांगितलेला निरोप शब्दशः श्री महाराजांना वामनरावांनी सांगितला. त्यावर श्री म्हणाले, अगदी साहजिक आहे. देहाच्या यातना सहन करणे फारच कठीण आहे. श्रींनी वामनरावांजवळ त्यांना देण्यासाठी अंगारा दिला व म्हटले, मी सांगतो तसेच त्यांना सांगावे. जेव्हा डॉक्टर तुमची जखम धुवायला येईल तेव्हा डोळे मिटावे. अंतःकरणात श्रीराम आहे ही भावना ठेवून जखम धुणे संपेपर्यंत नामस्मरण करावे. श्रीरामकृपेने सर्व चांगले होईल. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी वामनराव त्यांच्याकडे अंगारा घेऊन गेले. गोंधळेकर वाट पाहत होते. वामनरावने त्यांना अंगारा दिला व श्रींनी सांगितल्याप्रमाणे सर्व सांगितले. दुसऱ्या दिवशी डॉक्टर जेव्हा वॉर्डमध्ये आले तेव्हा गोंधळेकरांनी श्रींनी सांगितल्याप्रमाणे श्री रामरायाची प्रार्थना केली व नामस्मरण करीत राहिले. डॉक्टर जवळ येऊन त्यांची जखम धुवू लागले. ह्यांचे नामस्मरण चालूच होते.
डॉक्टरांनी विचारले, आज तुम्ही ओरडत कसे नाही? त्यावर ते म्हणाले, नेहमीसारखे दुखत नाही. पुढे काही दिवस दुणे चालूच होते, पण त्यात दुखणे नव्हते. त्यांची ती जखम इतक्या लवकर भरून आली की तेथील डॉक्टरांनाही नवल वाटले. नंतर कळले की तेथील डॉक्टरांनी ती केस रेकॉर्ड करून ठेवली होती. गोंधळेकर यांच्या मनातून लवकर घरी जावे असे होते, पण डॉक्टर परवानगी देईनात. ते कंटाळून गेले. त्यांनी श्रींची प्रार्थना केली, जवळ सण आले आहेत, मला घरी जाण्यास परवानगी मिळावी. त्या दवाखान्यातील मुख्य डॉक्टर ज्यांनी गोंधळेकरांचे ऑपरेशन केले होते ते आले व त्यांना कसे काय आहे म्हणून विचारले. पुष्कळ बरे वाटते आहे असे ते म्हणाले. डॉक्टरनी जखम तपासली, वातात चांगले बरे झाले आहे, घरी जाण्यास हरकत नाही असे म्हणाले. लगेच त्यांनी निघण्याची तयारी करून घरी आले. दुसऱ्या दिवशी पाडवा होता. काही दिवसानंतर श्रींच्या दर्शनास आले. त्यांना गहिवरून आले व बोलवेना. तेव्हा श्री म्हणाले, रामरायाने मोठी कृपा केली. आता तुम्ही नेहमी नामस्मरण करीत आनंदात राहावे. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.